नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक थंड आणि पौष्टिक पेय बनवणार आहोत, ते म्हणजे सोलकढी. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. नारळ हा शक्यतो ओला असावा, त्यामुळे त्या नारळाला दूध जास्त निघतं. जेवढा शक्य आहे तेवढा आपल्याला कोवळा नारळ इथं वापरायचा आहे. त्यानंतर एक बीटरूट घेतलेला आहे. सोबतच आवडीनुसार हिरवी मिरची, आवडीनुसार आलं आणि लसूण देखील घेणार आहोत. 1 चमचा जिरे घेतलेला आहे, काही कोकमचे तुकडे घेतलेले आहेत आणि सोबतच आपल्याला फ्रेश कोथिंबीर लागणार आहे. सोलकढीमध्ये आपण चवीनुसार मिठाचा आणि आवडीनुसार साखरेचा देखील वापर करणार आहोत. सोलकढी कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी घेतलेलं कोकम आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तासासाठी भिजत ठेवायचं. त्यामुळे कोकममधून चांगला रस निघला जातो. कोकम खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे फायदे आहेत. कोकमचं सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, शरीर थंड राहतं. हृदयासाठी, त्वचेसाठी कोकमचं सेवन खूप चांगलं आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यास कोकम हे मदत करतं. कोकम भिजत आहे तोपर्यंत घेतलेला ओला नारळ आपल्याला फोडायचा आहे आणि या नारळाचे आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, किंवा ओला नारळ तुम्ही किसून घेतला तरी देखील चालू शकतं. नारळ खूपच ओला होता, त्यामुळे नारळाच्या मागच्या बाजूला जो काळा भाग असतो तो देखील चाकूने अगदी अलगद निघलेला आहे. त्यामुळे मी इथं काढून घेतलेला आहे. काळा भाग नाही काढला तरी देखील चालू शकतं. घेतलेला सर्व ओल्या नारळाचे तुकडे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि हे मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हा नारळ मी पाणी न घालताच मिक्सरला असा वाटून घेतला. आता यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घालते. जास्त लसूण नाही वापरणार. त्याचबरोबर एक छोटासा आल्याचा तुकडा आणि अगदी छोट्याशा 2 हिरव्या मिरच्या घालते. जास्तही हे पेय आपल्याला तिखट बनवायचं नाही, थोडंसं थंड अशा प्रकारचं हे पेय आहे. त्यामुळे जास्त हिरवी मिरची वगैरे घातलेली नाही. 1 चमचा जिरे घातलं, फ्रेश कोथिंबीर घातली. आता इथं मी बीटचे 3 ते 4 मीडियम आकाराचे तुकडे घेतलेले आहेत ते घालते. बीटमुळे आपल्या सोलकढीला रंग छान येतो, त्यामुळे यामध्ये बीट हे आपल्याला आवर्जून वापरायचं आहे. त्यानंतर पाणी घातलं. नारळाचं जे आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते बुडून वरती येईल इतकं पाणी घालून हे मिक्सरला मी पुन्हा एकदा बारीक करून घेतलं. त्यानंतर अशा पद्धतीने हे नारळाचं दूध आहे ते तयार झालेलं आहे. आता यामधला आपल्याला जो नारळाचा चोथा आहे तो वेगळा करायचा आहे. त्यासाठी या इथं मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे अशा प्रकारची, आणि याच्यावरून मी एक सुती कापड घेतलेला आहे. असं ही चाळणी ठेवून त्याच्यावरती सुती कापड ठेवून जर का आपण सोलकढी गाळली तर ती गाळायला सोपी जाते. आणि त्यानंतर मग सर्व नारळाचं दूध याच्यावरती घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची फुरसुंडी बांधून घ्यायची आणि यामधलं नारळाचं दूध आहे ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे. सोलकढी हे थंड पेय आहे, त्याचबरोबर ते पौष्टिक देखील आहे. सोलकढी पिण्याचे खूप मोठे फायदे आहेत. सोलकढी शरीराला आपल्या हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो. सोलकढी वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्वचेसाठी सोलकढी खूप फायदेशीर आहे. असे अनेक बरेचसे वेगवेगळे सोलकढी सेवनाचे फायदे आहेत. तर सुरुवातीला आपण जो नारळ बारीक करून घेतलेला होता तो मी अशा पद्धतीने कापडाने गाळून घेतलेला आहे. त्यानंतर बाउलमध्ये एवढं नारळाचं दूध मिळालेलं आहे आणि जो कापडामध्ये राहिलेला चोथा होता नारळाचा तो पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला. आता ह्या नारळाच्या चोथ्याच्या वरती पाणी येईल इतकं पाणी पुन्हा एकदा यामध्ये घातलं आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं. बारीक करून घेतलेला हा नारळाचा चोथा आहे तो आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याच सुती कापडाने गाळून घ्यायचा आहे आणि यामधलं उरलेलं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण हीच प्रोसेस केली, आता दुसऱ्यांदा देखील आपण तीच प्रोसेस करत आहोत. 2 वेळा इथं आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आता तिसऱ्यांदा देखील आपण याच पद्धतीने नारळाचं दूध काढून घेणार आहोत. टोटल आपल्याला 3 वेळा या नारळामधलं दूध काढून घ्यायचं आहे. त्यामुळे या नारळामधलं पूर्णपणे दूध निघलं जातं आणि चोथा वेगळा होतो. तर 2 वेळा काढल्यानंतर तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा हा नारळाचा जो चोथा राहिलेला होता तो भांड्यात काढला आणि यामध्ये पुन्हा एकदा पाणी घातलेलं आहे. नारळाचा चोथा बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे.
फक्त 3च वेळा आपण या नारळामधलं दूध आहे ते काढून घेणार आहोत. 3 वेळा अशा पद्धतीने पाणी घालून हा नारळ मिक्सरला बारीक करून तो गाळून घेतला तर या नारळामधलं दूध आहे ते पूर्णपणे निघलं जातं. 4थ्या वेळेस आपल्याला यामधले दूध काढण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही, कारण यामध्ये फक्त चोथा उरलेला असतो, त्यामध्ये अजिबात दूध नसतं. त्यामुळे फक्त 3 वेळा आपण यामधलं दूध काढून घेऊयात. इथं मी नारळाचं दूध काढण्यासाठी सुती कापडाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर का यापेक्षा छोटीशी गाळणी असेल तर गाळणीने देखील तुम्ही या नारळाचा चोथा आहे तो वेगळा करू शकता. 3 वेळा नारळाचं दूध काढल्यानंतर या बाउलमध्ये एवढं नारळाचं दूध आहे ते जमा झालेलं आहे, म्हणजेच आपली एवढी सोलकढी बनून तयार होणार आहे. नारळाचं दूध काढून झाल्यानंतर कापडामध्ये जो नारळाचा चोथा उरलेला आहे तो मी या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा चोथा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही. हा चोथा तुम्ही भाजीसाठी देखील वापरू शकता. नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, त्याला अगदी व्यवस्थित अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. जास्त घट्ट देखील वाटत नाही किंवा जास्त पातळ नाही. ज्या पद्धतीने सोलकढीला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीचंच इथं नारळाचं दूध बनवून तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपलं कोकम पण छान भिजलेलं आहे. आता हे कोकम आहे ते हाताने अशा पद्धतीने एकदा चुरून घ्यायचं, त्यामुळे यामधला जो काही उरलेला रस आहे तो देखील पूर्णपणे निघला जातो. आता हे कोकम हाताने चुरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये काही रस आहे तो देखील निघला जातो. आता हे कोकमचं पाणी आहे ते आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं, त्यामुळे काही कोकमचे तुकडे असतील ते आपल्या या सोलकढीमध्ये जाणार नाहीत. सोलकढीमध्ये कोकमचा वापर केल्यामुळे सोलकढीला खूप छान चव येते. तर या पद्धतीने हे सर्व कोकम आहे ते मी अगदी छोट्याशा गाळणीने गाळून घेतलेलं आहे. जी चहा गाळण्याची आपली गाळणी असते त्याच गाळणीने इथं मी कोकम गाळून घेतलेला आहे. त्यानंतर या गाळणीमध्ये अशा प्रकारे चोथा राहिलेला आहे. आता या सोलकढीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची आहे. ही सोलकढी मला जास्त गोड बनवायची नाही, त्यामुळे मी फक्त 1 चमचाच यामध्ये साखर घातलेली आहे. काही जणांना गोड सोलकढी आवडते तर काही जणांना थोडीशी फिक्कट सोलकढी आवडते, तर इथं मी कमी गोड सोलकढी बनवत आहे. साखर आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही सोलकढी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर या इथं आपली सोलकढी आहे ती बनवून तयार झालेली आहे. सोलकढीला रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही सोलकढी खूप छान लागते. सोलकढी पिण्यासाठी थंड असावी यासाठी ही सोलकढी थोड्या वेळासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही सोलकढी आपल्याला प्यायची आहे. चवीला खूप छान लागते. सोलकढी सर्व करण्यासाठी मी ग्लासमध्ये काढून घेते. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली सोलकढी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे, कारण ही सोलकढी चवीला खूप छान लागते, त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.